كتير قوية. इराणवर हल्ला ही अमेरिकेची चूक? इराण युद्ध अमेरिका इस्रायलच्या अंगाशी? इराणची ताकद ओळखण्यात ट्रम्प चुकले? इराण विरोधी युद्धात अमेरिका इस्रायलच्या 5 चुका? शत्रूला कमजोर समजण्याची चूक युद्धात चांगलीच महागात पडते आणि ही चर्चा आता इराण युद्धाविषयी सुरू झाली आहे. इराण युद्धापूर्वी ट्रम्प प्रशासनानं चुकीचं आकलन केल्याचं आता लपून राहिलेलं नाही. तसंच त्यांची रणनीती ही चुकल्याचं हळूहळू समोर येऊ लागलंय. मोठ्या हल्ल्यानंतर इराण घाबरेल असा अमेरिका आणि इस्रायलचा अंदाज होता, पण प्रत्यक्षात उलटं झालं असं द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलेलं आहे. इराणनं क्षेपणास्त्र, ड्रोन्स आणि प्रॉक्सी नेटवर्कच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्रायलला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळं इराण विरोधी युद्ध आता अमेरिकेसाठी आव्हानात्मक तर ठरलं नाही ना, हा प्रश्नच आहे. एका अहवालानुसार या युद्धाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज होता. पण जसजसं युद्ध वाढत चाललंय तसतसं जागतिक इंधन बाजारात उलथापालथ होऊ लागली आहे. पश्चिम आशिया हा जागतिक इंधन पुरवठ्याचं महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळेच इराण युद्धाचा थेट परिणाम इंधनाच्या किमतीवर होतो. पर्शियन खाडीत तणाव वाढल्यामुळे होर्मुझच्या खाडीतून होणारी इंधन वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावरती झाला. हे केवळ इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातलं युद्ध राहिलं नाही, तर या युद्धामुळे आता जागतिक मंदीची भीती व्यक्त केली जाते. तसंच होर्मुझची सामुद्रधुनी ही अमेरिकेची कमजोरी असल्याचं उघड झालंय. जागतिक इंधन वितरण व्यवस्थेला इराणकडून कोणताही धक्का लावला जाणार नाही असा अमेरिकेचा अंदाज होता. पण वास्तव काही वेगळंच आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतूक करणाऱ्या जहाजांनी हल्ल्याची धास्ती घेतली आहे. इराणनं समुद्रात सुरुंग पेरले, त्यामुळं समुद्रात आहे तिथंच लंगर टाकण्याची वेळ आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात इंधनाची वाहतूक केली जाते. त्याचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला. होर्मुझची सामुद्रधुनी केवळ एक समुद्रमार्ग नाही, तर ते जागतिक रणनीतीचं संवेदनशील केंद्र बनलंय. अमेरिकेनं इराणची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हे युद्ध पुकारलं खरं, पण हीच अमेरिकेची चूक ठरली. मोठ्या लष्करी हल्ल्यानंतर इराणची सत्ता कोसळेल असं ट्रम्प प्रशासनाला वाटलं होतं. तसंच इराणी नेत्यांमध्ये फूट पडून सरकार दबावाखाली येईल असा अंदाज होता. पण अमेरिकेचे सगळे आडाखे फोल ठरले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.